एका बांबूच्या लाकडाच्या आधारे सिमेंटाचे ढापे ठेवण्यात आलेले आहेत. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे तेही बरोबर एका शिर्डीसारखं बनवण्यात आलेलं आहे. दोन्ही साईडला 2 बांबू आणि मध्ये ढापे. म्हणजे याच्यावरती सामान्य मुंबईकर फक्त झोपायचा मृत्यू झाल्यावरती बाकी आहे. मॅडम आपण पाहू शकता काय सध्या स्थिती आहे. सामान्य मुंबईकरांचे कोट्यावधी रुपये. सीएन न्यूजने मुंबईतील उघडे आणि धोकादायक मॅनहोल जनतेसमोर आणताच बातमी प्रसारित झाल्यानंतर अवघ्या 2 तासात संबंधित विभागाने घटनास्थळी धाव घेत सर्व धोकादायक मॅनहोलची तातडीने दुरुस्ती केली. ही केवळ दुरुस्ती नाही तर पत्रकारितेच्या ताकदीचा आणि जनतेच्या आवाजाचा विजय आहे. अवघ्या 2 तासात प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत धोकादायक मॅनहोलची तातडीने दुरुस्ती केली. ही कारवाई दाखवून देते की इच्छा असेल तर काम त्वरित होऊ शकते. मग प्रश्न असा पडतो की अशा बातमीची वाट का पाहावी लागते? जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर नव्हे तर दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने जागे होणे गरजेचे आहे. कारण वेळेवर केलेली दुरुस्ती अनेक निष्पाप नागरिकांचे जीव वाचवू शकते. ही तात्काळ कारवाई स्वागताई असली तरी भविष्यात असा निष्काळजीपणाला पूर्णविराम मिळालाच पाहिजे. सीएन न्यूज लोकहितासाठी असेच प्रश्न उचलत राहील. कारण आम्ही केवळ बातमी दाखवत नाही तर बदल घडवून आणते. सीएन न्यूज, जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणारा आवाज. सीईएन न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.